आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। भोसेगावचे ग्रामदैवत आई यल्लमा देवीच्या यात्रेस येणाऱ्या यात्रेकरूंचे भोसे गावात सहर्ष स्वागत उत्सुक उद्योजक आशिष जाधव ताणंग। भोसे येथील यल्लमा देवी यात्रेला उत्साहात सुरुवात। हजारो भाविकांनी घेतले देवीचे दर्शन। भोसे येथील ग्रामदैवत यल्लमा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली असून गेल्या 2 दिवसात हजारो भाविकांनी दर्शन घेतले। आज रविवारी देवीचा महानैवेद्य होता, तर सकाळी सायकल आणि धावण्याच्या शर्यती झाल्या। यामध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला, तर शनिवारी झालेल्या कीर्तन सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। तर रविवारी उद्योजक आशिष जाधव यांच्या कुटुंबियासह हजारो भाविकांनी दर्शन घेतले। यात्रेचा मंगळवारी मुख्य दिवस असून कीच आणि जंगी कुस्त्यांचे मैदान होणार आहे। या कार्यक्रमास आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यासह जिल्ह्यातील नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। तर बुधवारी सकाळी म्हैस पळवण्याच्या स्पर्धा आणि संध्याकाळी वैभव ऑर्केस्ट्रा होणार आहे। देशाची सेवा करू द्या। देशाची सेवा करायचं थोडं हिमेंट्री बघा आपल्यासाठी लढतात। ते जर सीमेवर नसते तर आपण इथे टाळ घेऊन उभा नसतो। मागच्या आपलं 2025 मध्ये युद्ध झालं ना, ऑपरेशन सिंधू असा बदला घेता भारताने। काय ते जम्मू काश्मीर पहलगावामध्ये कसलं मारलं ते हिंदूंना। हिंदून इकडं वा, मुसलमान इकडं वा, काय असलं वा विधायला तेव्हा मात्र हिंदू कोण कोण आहे हे म्हणजे आम्ही हिंदू आहे, मारलं जागेवर। आणि त्या पतीला काय वाटलं असेल, पहलगावामध्ये हमला झाला, हीच काय शिकवण, हीच का। आणि मला एक कमाल वाटते बुवा, सैन्य आपलं बॉर्डरवर, आपली सैन्य बॉर्डर आपली, मग पाकिस्तान मधली माणसं आपल्या भारतात नेमकं येतेच कस काय, हे आपल्याला खरे कमाल वाटते ना। काय त्या बाईला मारून टाकलं, त्या बाईच्या नवऱ्याला विधवा करून टाकलं, ती बाई विधवा झाली, काय असलं। तेव्हा मात्र आपले मिलिटरी मॅन जाऊन त्यांना गोळ्या घातल्या, ऑपरेशन सिंधू। आणि ते जळगाव मध्ये 10 तास झाले, त्या 5 तास झाले होते, तेवढ्यात मिलिटरी येऊन फोन आला, लग्न जाऊन 5 तास। तेव्हा मात्र मिलिटरी येऊन बॉर्डरवरून फोन आला, ऑपरेशन सिंधू साठी आपलं तुम्हाला बोलवायचे। मग तेव्हा मात्र बायको ढसा लढू लागली, आपले लग्न होऊन फक्त 5 दिवस झाले आणि तुम्ही नाही 5 तास झालेले आहेत आणि तुम्ही लगेच चालले। काय दुःख आहे, काय दुःख आहे। अरे त्या बाईला विचारा, तिचा नवरा मिलिटरी मध्ये, त्या बाईला विचारा त्या नवऱ्याचं दुःख काय आहे। विधान अमर जवान मोठे माणसाचं लगेच नाव काय भाऊ, देशाची सेवा करा। हे मिलिटरी मॅन किती आपल्यासाठी करतात। अरे आपल्या गावामधून जर मिलिटरी मॅन असले आणि जर त्यांना सुट्टी लागली, ती पोळींची उन्हाळ्याची सुट्टी लागली, आता 26 जानेवारीची सुट्टी लागते, त्यांना तुम्ही फाट्यावर जा। जाऊरकरचं वाक्य ध्यानात ठेवा तुम्ही। मिलिटरी मॅन मध्ये आपल्याला घ्यायला आहेत ना तुमच्या गावामधले तरुण मुलं आहेत का, आहेत ना। ही मुलगी पण आहे वाटत, म्हणजे विमानचं, विमान पायलटचे झाले, मग परवा झाले का। आपले जर त्यांना जर सुट्टी लागली तर सर्व गाव एकत्र हार घ्या, त्यांना फाट्यावर घ्यायला जा। अरे का, ते जर तिथं नसते तर आपण इथं नसतो।